मी ज्यावेळेस असा विचार करतो त्यावेळेस फार इमोशनल होतो. तुकारामच्या बाबतीमध्ये मी जे स्वप्न पाहिलं होतं, जे मला करता आलं नाही, त्याने आय एस व्हावं. तो आय एस झाला त्यावेळेसचा माझा आनंद. ज्यावेळेस मी त्याच्याशी बोललो सिलेक्शन झाल्यानंतर, तुला आता इथं थांबायचं नाही आहे, आय एस हे पुढं जाण्याचं तुझं हे साधन आहे, आणि जे आपण आपलं आयुष्य पाहिलेलं आहे आणि जगलेलो आहोत ते तू कधी विसरू नकोस. अनुला शक्य होईल जे की आईनं सांगितलं, तुला जेवढी लोकांची कामं करता येतील म्हणजे ते करणं अपेक्षितच आहे, पण त्याची प्रार्थना तू करू नकोस, त्याशी प्रामाणिक राहा. हे मी त्याला सांगितलं. पण आनंद याचा आहे, त्याला मी सांगितलं की तू 100 मीटर पळ, तो 1000 मीटर पळू लागला. मी त्या 1000 मीटरची कधीही कल्पना देखील केलेली नव्हती. मी 100 मीटर जरी तो पळाला असता तरी देखील मी फार आनंदी आणि समाधानी राहिलो असतो. हा त्याचा मोठेपणा, ही त्याची खडतर तपश्चर्या. आज जे आपण सर्व तुकारामला पाहतात, हे तो ज्या तऱ्हेचं तो आयुष्य आय एस झाल्यानंतर जगलेलं आहे, ते आयुष्य आय एस होण्यापूर्वीचं त्याचं आयुष्य त्याच्यापेक्षा जास्त खडतर आहे. जो त्रास त्याला झालेला आहे, मला सुद्धा अधूनमधून काही क्षण असं वाटलं की आधी यांनी हा मार्ग बदलावा, एक भाऊ म्हणून. पण तो विचार करायचा, आमच्या चर्चा व्हायच्या, पण तो डगमगला नाही आणि त्याच मार्गाने तो चालत राहिला. एकदा मला तो बोलला होता, आपल्या समोर 2 मार्ग असतात, एक योग्य एक अयोग्य. कोणत्या मार्गाने जायचं ते आपण ठरवायचं असतं. त्यानं तो योग्य मार्ग चूज केला आणि त्या मार्गाने तो चालत आहे. या मार्गावर चालण्यासाठी त्याला फार सिंहाचं काळीज लागतं. मी मध्ये म्हटलं होतो, तुकाराम होणं सोपं नाही. सोपं यासाठी नाही, त्याला 4 गोष्टी आवश्यक लागतात. 1 प्रामाणिकपणा, 2 त्या विषयाचं सखोल ज्ञान, 3 कन्व्हिक्शन, मी करणार, सोडणार नाही, आणि 4 आहे तुमचं धाडस. याच्यापैकी एक जरी तुम्ही काढून घेतला, तुकाराम होता येत नाही. तुकारामच्या उंचीवर आज पोहोचलेला आहे, ती मी केव्हाही स्वप्न पाहिलेलं नव्हतं. तो धडपड करतोय सामान्य माणसाकडे बघून, आणि त्याचं शेवटचं टोक आहे सामान्य माणूस. म्हणून त्याच्या बोलण्यात अधूनमधून येत असतं, मी नाहीतर कोण. बरेच जण त्याला वेगळा स्वरूप देतात. ते म्हणतात तुकाराम मुंडे फार घमिंडे आहेत. मी म्हणजे त्या खुर्चीवर बसलेला अधिकाऱ्याचा, किंवा ज्यावेळेस तो खुर्चीवर बसतो त्याचा रोल तो जर निभावणार नसेल तर दुसरं कोण करेल, हे त्याला म्हणायचं असतं. आणि तो अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे. अतिशय म्हणजे त्याची कल्पना करू शकत नाही की किती आम्हाला आनंद होत असेल. मी एक कुटुंब आमचं एका लेवलला आणलं, शेतकरी कुटुंबापासून एक नोकरी करणारं कुटुंब, आणि ही अपेक्षा होती की तुकारामनं ते उंचीवर न्यावं. मला वाटलं ते सह्याद्रीपर्यंत न्यावं, यांनी हिमालयापर्यंत नेलं. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 5 प्रश्न आपण घेऊ. चिठ्ठ्या आहेत. मी अरविंद दादा आणि प्रशांत आहेर यांना विनंती करतो, आपण नावांची चिठ्ठी काढावी. अशोक सर आहेत. हा
एक कॉर्डलेस व्हॉलेंटिअरकडे द्या. अनुराग अमृतकर आणि सुशांत गुरव. अनुराग अमृतकर, सुशांत गुरव आहे का? विशाखा कांबळे. कोण आहे? अनुराग का? हां ठीक आहे. हॅलो. येस. हॅलो. हां सर, माझा एक प्रश्न आहे. हां, वरती ताई आहे, ती विचारते. तू थांब एक मिनटं. बोला ताई. त्यांनी विचारलंय की माणूस तत्वानी ओळखला जातो, पण तत्व आणि कर्म जेव्हा एकत्र जात नाहीत तेव्हा कसं समजायचं? बरोबर आहे का? तुम्ही कसं मॅनेज करता? थँक्यू. रिअली डीप क्वेश्चन, खूप डीप क्वेश्चन आहे हा, आणि या लेवलला आपण विचार करता ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. प्रिन्सिपल्स आणि व्हॅल्यू याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट आला तर पहिला प्रश्न आपण स्वतःला हा विचारला पाहिजे, हा कॉन्फ्लिक्ट का येतोय? कारण तत्व आणि म्हणजे व्हॅल्यू ज्याला म्हणू आपण, ही सिस्टम जी असते दे आर इंटर रिलेटेड. त्या जक्स्टापोजिशन नाही आहेत की मी एथिकली काम करणार, असं जर म्हणलं, नैतिकतेला धरून काम करणार, ही माझी व्हॅल्यू सिस्टम आहे. आणि माझं प्रिन्सिपल आहे की मी ट्रान्सपरंटली काम करणार. सो एथिक्स आणि ट्रान्सपरन्सी ह्या कोरिलेटेड, डायरेक्टली कोरिलेटेड, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल नाही आहेत. तर ज्यावेळेस आपण जीवनामध्ये असं बऱ्याच वेळेस होतं की माझं मन वेगळं सांगतंय आणि काम मला वेगळं करावं लागतंय, म्हणजे ज्याला तत्व वेगळेत आणि काम मला वेगळ्या पद्धतीचं करावं लागतं. आयडियल सिच्युएशन त्याच वेळेस असते ज्यावेळेस माझे प्रिन्सिपल्स आधारे मला माझं प्रोफेशन पण भेटतं. पण हे खूप कमी केसेसमध्ये होतं, खूप कमी केसेसमध्ये असतं हे. कारण त्याप्रमाणे त्याच्या प्रकारे जडणघडण, त्यासाठी लागणारा वेळ, ते पहिल्यापासून तेवढं कन्व्हिक्शन हे लागतं. परंतु ज्या ठिकाणी आपण जाणार त्या ठिकाणी हे तुमच्या बेसिक फिलॉसॉफी जी आहे, नैतिकता असेल, जे बेसिक व्हॅल्यू सिस्टम आहे, ती कधीही कॉम्प्रोमाइज करता येता कामा नये. आणि जर कॉम्प्लीट झाला तो अनेक वेळेस होतो, ज्यावेळेस तुमच्या क्रायसिस सिच्युएशन असतात त्यावेळेस मग काही क्वेश्चन विचारायचे असतात की आपण निर्णय कसा घ्यायचा, हा बेसिकली तुमचा प्रश्न, निर्णय घ्यायचा कसा. तर ॲज अ पर्सन म्हणून आणि ऑफिसर म्हणून हे प्रसंग प्रत्येकावरती येणार, प्रोफेशनमध्ये येणार, पर्सनल लाईफमध्ये येणार. तर त्यावेळेस मी स्वतःला, पुस्तकामध्ये थोडा उल्लेख आहे आणि मी ते पाळलेलं आहे, असे अनेक प्रसंग माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये आले आणि काही पर्सनल लाईफमध्ये पण आले. तर त्यावेळेस निर्णय घेताना हा पहिला प्रश्न विचारला पाहिजे, इज इट एथिकल ऑर नॉन एथिकल? नीतीला धरून आहे, मूल्यांना धरून आहे, का मूल्याच्या विरुद्ध आहे, नीतीच्या विरुद्ध आहे, नीतिमत्ता? तर याचं उत्तर जर नसेल तर इथं फुलफिली दिली पाहिजे, क्वेश्चन मार्क, तिथं क्रॉस. दुसरं, हे करताना याचा परिणाम पॉझिटिव्हली, सकारात्मक,
समाजावरती सकारात्मक होणार आहे का नेगेटिव्ह होणार आहे, आणि इंडिव्हिज्युअल ॲज अ इंडिव्हिज्युअल तुमच्यावरती सकारात्मक होतो आहे का नेगेटिव्ह होणार आहे. हा जर परिणाम समाजावरती निगेटिव्ह होणार असेल तर अगेन तिथं फुल्ली मारली पाहिजे. कारण तुम्ही आणि मी इंडिव्हिज्युअल म्हणून समाजाचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्यामुळं समाज नाही, समाजामध्ये आपण राहतो कारण समाजशील प्राणी आहात. आता दुसरा प्रश्न हा विचारला पाहिजे, आणि ॲज अ प्रोफेशनमधून लिगल आहे किंवा इलिगल आहे हा प्रश्न आलाच. परंतु हे करत असताना की मी हे केल्यानंतर याचे जे कॉन्सिक्वेन्स होणार आहे, जो काही निर्णय मी घेणार आहे, हे लाँग टर्ममध्ये योग्य असतील माझ्या इंडिव्हिज्युअल दृष्टिकोनातून आणि समाजाच्या, हा प्रश्न विचारला पाहिजे. तर हा ज्या वेळेस मला प्रश्न पडला त्यावेळेस मी असे 3 प्रकारचे प्रश्न विचारत गेलो. ह्या 3 पैकी कमीत कमी 2 प्रश्नाचे उत्तर जर पॉझिटिव्ह असतील तो निर्णय मी घेतला, आणि ज्या ठिकाणी हा 2 प्रश्न निगेटिव्ह उत्तर असतील तर त्याचा मार्ग जाळण्याचं मी टाळलं. हे असे प्रश्न विचारून स्वतःला याच्यावरती मार्गक्रम करावा लागेल. फक्त याच्यासाठी नाही आहे की मी हा निर्णय घेतला तर माझे आईवडील काय म्हणतील शॉर्ट टर्ममध्ये, समाज काय म्हणेल, समोरचा काय रिॲक्शन देतो याच्यावरती आपली ॲक्शन ठरता कामा नये. आज आपण खूप रिॲक्टिव्ह झालो आहे की समोरचं काहीतरी मी असं केलं तर तो तसा म्हणेल, तो त्याप्रमाणे वागेल. आपल्याला रिॲक्शन देण्याची, म्हणजे मग बोलता बोलता राहून गेलं की रिॲक्शन देण्याची खूप सवय, आपण रिॲक्शन देण्यात खूप एक्सपर्ट झालो आहे. रिस्पॉन्स द्यायला शिका. आता रिस्पॉन्स हा डीप असतो, तर रिॲक्शन देणं थांबवा. अशा मुवमेंट येतात त्यावेळेस आपण क्विक फिक्स रिॲक्शन येते आपल्याकडे, नाही माझ्या तत्वात बसत नाही, नो प्लीज स्टॉप, हॉल्ट, क्वेश्चन. हा प्रश्न, हा प्रवाह त्या दृष्टीने जातोय, या आपल्या फिलॉसॉफी, आपली जी जीवनाची फिलॉसॉफी आहे त्याच्यामध्ये बसतोय, आणि त्याचा इफेक्ट समाजावरती माझ्यावरती काय होते याचा सांगोपांग जर विचार केला तर आपल्याला उत्तर भेटतात. येस, काही ठिकाणी आपल्याला फेस करावं लागेल, पण तो जो टेम्पररी फेज असेल, परमनंट लास्ट लॉंग जो आपल्याला अचीव करायचा आहे ते आपण त्याच्यातून अचीव करू शकतो. हॅलो. हां सर, माझा असा एक प्रश्न आहे की आपण जेव्हा UPSCची तयारी करतो तर कोणत्या अशा व्हॅल्यूज आहे जे आपण स्वतःमध्ये इन्कल्केट केल्या पाहिजे की जेणेकरून आपल्याला लवकर सक्सेस मिळेल? UPSCची तयारी करणं आणि जीवनाची तयारी करणं ह्या 2 एकच गोष्टी आहेत, वेगळ्या नाही आहेत. हे पहिलं लक्षात घ्या. जीवन सक्सेसफुल करायचं असेल तर डिसिप्लिन लागेल. विदाऊट डिसिप्लिन तुम्ही जीवन सक्सेसफुल करत नाही, होऊ शकत नाही. म्हणजे तुमच्यामध्ये तुम्हाला बॉडी बिल्डिंग करायची आहे, बॉडी स्ट्रेंथ वाढवायची, आणि व्यायाम करणार नाही किंवा 2-4 दिवस करणार सोडून देणार, असं होऊ शकत नाही. दुसरं प्रामाणिकपणा, ॲब्सोल्यूट प्रामाणिकपणा, की तुम्ही तुमच्याशी प्रामाणिक पाहिजे. मी अभ्यास करतोय का अभ्यास केल्याचं दाखवतोय, हा प्रश्न स्वतःला विचार. मी अभ्यास खरोखर करतोय का? आणि तिसरी गोष्ट, तुमचं जे ध्येय आहे, ध्येयाला धरून माझी वाटचाल आहे का? की माझं जे ऑब्जेक्टिव्ह आहे, माझा ऑब्जेक्टिव्ह काय, तिथं सक्सेस होणं, मेरिटमध्ये येणं. त्यासाठी आवश्यक काय, मला मार्क भेटणं. मार्क भेटण्यासाठी मला काय पाहिलं पाहिजे, अभ्यास नाही, बेस्ट उत्तर लिहिलं पाहिजे. बेस्ट उत्तर कसे पॉसिबल आहेत, ज्यावेळेस मी बेस्ट आन्सर लिहिण्यासाठी बेस्ट माझा अभ्यास असेल, प्रश्न मी समजून घेईल, त्याचा सर्वंकष अभ्यास करेल आणि त्यावेळेस उत्तर लिहिल. तर ध्येयाप्रती तुमचा प्रामाणिकपणा, ध्येयाच्या दृष्टिकोन आवश्यक असलेले स्टेप्स, म्हणजे तुमचं आता मी सांगितलं त्याप्रमाणे की ट्रान्सपरन्सी, प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये तो असला पाहिजे. त्याच्याबरोबर तुमच्या व्हॅल्यू सिस्टम जी चालली त्याप्रमाणे पाहिजे, आणि ध्येयाप्रती पूर्णपणे एकनिष्ठ होऊन काम केलं पाहिजे. UPSC असो किंवा जीवन, दोन्हीमध्ये आपण सक्सेस होऊ शकू त्याच्यामध्ये. सर नमस्ते, माझा प्रश्न असा आहे सर की UPSCमध्ये पेपर 2मध्ये CSAT. सर आवाज येतोय? माईक असं सरसगट नका देऊ, चिठ्ठ्या त्यांच्या भावानी काढल्यात, ते मला रागवतील परत. ठीक आहे, कोण आहे? सुशांत. हां. सर UPSCमध्ये पेपर 2मध्ये जो CSATचा विषय आहे तो केंद्र लेवलला पण खूप गंभीर आहे सर. कारण CSATमुळे स्पर्धा परीक्षेत काही जणांचे कट ऑफ राहत आहेत. सर यावर तुम्ही कसं बघता? कारण CSATवर केंद्र सरकारवर खूप प्रकार टीका होते, परीक्षा व्यवस्थेवर टीका होते. सर यावर तुम्ही कसं बघताय आणि कसा सल्ला द्याल तुम्ही विद्यार्थ्यांसाठी? ती सारखीच आहे. आता CSAT म्हणजे इज बेसिकली ॲप्टिट्यूड टेस्ट, म्हणजे तुमचा ॲप्टिट्यूड चेक केला जातोय, तो ऑब्जेक्टिव्हली चेक केला जातो की तिथे जे प्रश्न असतात तर तुमची ॲप्टिट्यूड आहे की नाही. आता तुम्ही बघा, सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा आपण देतो, पण किती जणांनी खरोखर
सिव्हिल सर्व्हिसेसच्या फॉर्म आणि UPSC मधलं वेबसाईट जाऊन वाचलं आहे, त्याचं परीक्षा घेण्याचा त्यांचा उद्देश काय आहे हे किती जणांनी वाचलेलं आहे? व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह? किती जणांनी वाचलेलं आहे? खूप रेअर. आपण फॉर्म असतो, ॲडव्हर्टाईज असतो, पण ऑब्जेक्टिव्ह काय, उद्देश, त्या परीक्षा घेण्याचा उद्देश काय हे वाचा जरा. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की दे वॉन्ट सुटेबल कॅन्डिडेट्स फॉर सिव्हिल सर्व्हिसेस. सुटेबिलिटी चेक करतात, तुमचं ते ज्ञान चेक करत नाही आहे, तुमची हुशारी चेक करत नाही आहेत. तुम्ही प्रिलिम्स परीक्षा किंवा त्या लेवलला आला की मिनिमम तुमच्याकडे क्वालिफिकेशन आहे, तुम्ही ते पास होऊ शकता, म्हणून ते प्रिलिम्सचे मार्क्स काउंट होत नाहीत. त्याच्यामुळं त्याचा एक भाग म्हणून ॲप्टिट्यूड, तुमचा कोणत्या प्रकारचं इन्क्लिनेशन आहे, ॲप्टिट्यूड काय आहे, तुमचा माइंडसेट काय हे त्याच्यातून तपासलं जातं. ते फक्त मॅथ्स किंवा सायन्स किंवा क्विजेस अशा प्रकारे त्याच्याकडे बघू नका. तो ॲप्टिट्यूड टेस्ट केला जातोय आणि ते करण्यापाठीमागे UPSCच्या दर काही दिवसांनी दरवर्षी चेंजेस आणत असतात, कारण त्याच्यामध्ये इमिटेट किंवा परीक्षार्थी होऊन असं करता येऊ न करता त्यांना सुटेबल कॅन्डिडेट निवडायचे असतात म्हणून केलं जातं. त्याच्यामुळं तुमच्या विरुद्ध रुरल विरुद्ध अर्बन, इंग्लिश विरुद्ध मराठी मीडियम, सायन्स विरुद्ध आर्ट्स असा त्याचा कोणता प्रकार नाही आहे. तर ॲप्टिट्यूड त्या लेवलचं अंडरस्टँडिंग करावं लागेल, ते अंडरस्टँड करावं लागेल, कारण तुम्ही ज्यावेळेस गव्हर्नन्समध्ये येता त्यावेळेस तुमचा ॲटिट्यूड आणि ॲप्टिट्यूड याच्या आधारे तुम्ही गव्हर्नन्स करत असता. फक्त तुमच्या नॉलेजच्या आधारे करत नाही. नॉलेज सगळ्यांना असतं, ट्रेनिंग सगळ्यांना दिलेली असते, आणि म्हणून तो ॲप्टिट्यूड डेव्हलप करण्याच्या दृष्टीने ती टेस्ट टाकलेली आहे. तर ती समजून घ्या, त्याच्या पाठीमागचा उद्देश समजून घ्या, आणि तो जर सायंटिफिकली अभ्यास केला तर मला वाटत नाही त्याच्यामध्ये खूप काही अडचणी येऊ शकतील. शेवटच्या 2 चिठ्ठ्या घेतोय. अनिशा अनिल गवळी. माईक द्या तिकडे. अनिशा अनिल गवळी. पास ऑन करा. हॅलो सर, गुड आफ्टरनून सर. माझा क्वेश्चन असा आहे की एका UPSC ॲस्पिरंटनी पुस्तकातील ज्ञान आणि प्रशासनातील समस्या ह्या जोडण्यासाठी कोणतं वाचन केलं पाहिजे किंवा कोणतं निरीक्षण केलं पाहिजे? नाही, परत रिपीट करा. पुस्तकातील ज्ञान आणि पुस्तकातील ज्ञान आणि प्रशासनामधील असलेल्या समस्या यामध्ये याचा म्हणजे जोड धरण्यासाठी कोणतं वाचन आणि निरीक्षण केलं पाहिजे? वाचन तर सर्वात महत्त्वाचं समाजाचं केलं पाहिजे. समाजाच्यासाठी केलं पाहिजे की प्रशासनासमोर किंवा शासनासमोरच्या समस्या जे सोडवायचं आहे त्या समाजामधल्या सोडवायच्या आहेत. म्हणूनच त्याला पब्लिक सर्व्हिस म्हणतात. पुस्तकामध्ये जे असतं ते थिअरायझेशन ऑफ सोशल प्रॅक्टिसेस असतं वेगवेगळ्या स्वरूपात. ते सायन्स असू द्या, हिस्ट्री असू द्या, कल्चर असू द्या, प्रशासन असू द्या, हे समाजामधले जे इश्यूज आहेत ते थिअरायझेशन करून कोणत्याही पुस्तकात टाकले जातात. हिस्ट्री असेल तर हिस्ट्रीच्या बाबतीत असेल, ते लिहिताना ऑब्जेक्टिव्ह लिहिलं आहे का सब्जेक्टिव्ह लिहिलं आहे हा वेगळा भाग असू शकतो. परंतु शासनामध्ये काम करत असताना ॲज अ पब्लिक सर्वंट म्हणून पुस्तकं वाचलीच पाहिजे. त्याच्यातून आपल्याला हिस्ट्री कळते, कल्चर कळतं, लिडरशिप कळते, मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स करतात, गव्हर्नन्सचे प्रिन्सिपल करतात. परंतु ते करत असताना समाजाला वाचता जर तुम्हाला आलं नाही, समाजाच्या समस्या जर तुम्ही समजून घेऊ शकले नाही, त्या ॲप्रिशिएट करता आले नाही, तर हे फक्त थिअरॉटिकल नॉलेज लागेल. हे थिअरॉटिकल नॉलेज न राहता ते प्रॅक्टिकल सोल्युशन्स समाजाचे जे आहेत ते सोडवण्यासाठी त्याचा वापर करायचा असतो. त्याच्यामुळे त्याचं उत्तर इदर ऑर नाही आहे, त्याचं दिस अँड दॅट आहे. म्हणजे पुस्तकंही वाचले पाहिजेत आणि समाजही वाचता आला पाहिजे, परंतु सर्वात महत्त्वाचं हे ॲक्च्युअली अंगीकारलं पाहिजे, त्याची ओनरशिप घेऊन ते प्रॅक्टिस केलं पाहिजे, त्यानंतरच त्याचा फायदा आहे. ओके, थँक्यू. शेवटची चिठ्ठी आहे आरुष अजय लांडगे. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. सर, मी एक स्कूल स्टुडंट आहे आणि माझा हा प्रश्न आहे की एका स्टुडंटमध्ये अशी कुठली क्वालिटी असावी ज्याच्यानी ते स्टुडंटनी जे त्याचे आयुष्य बघितले इन फ्युचर की तो असा असावा ते तो साकार करू शकेल? एकच क्वालिटी गरजेची, ती म्हणजे इन्क्विजिटिव्हनेस.
ओके. की प्रश्न विसण्याची, स्वतःला प्रश्न विचारण्याची आणि ते शोधण्याची वृत्ती, म्हणजेच दुसऱ्या भाषेत सांगायचं तर लर्निंग क्वालिटी. मला प्रत्येक दिवशी प्रत्येक मोमेंटला नवीन काहीतरी शिकायचं आहे. ही क्वालिटी फक्त विद्यार्थी म्हणून नाही, जीवनामध्ये प्रत्येक मोमेंटला पाहिजे. जर अधिकारी झाल्यानंतर अभ्यास किंवा लर्निंग करणं सोडलं तरी चांगला अधिकारी होऊ शकत नाही. लग्न झालं, लर्निंग सोडलं, चांगली फॅमिली चालू शकत नाही. आजोबा झाले, लर्निंग सोडलं, चांगले ग्रँडफादर होऊ शकत नाही. समाजामध्ये गेले, मी शिकण्याचं नवीन आहेत, मला डिजिटल वापरता येत नाही, मी लर्निंगच्या बाहेर जातो. लर्निंग इज द ओनली क्वालिटी ज्याच्यामुळं तुम्हाला बघायचं आहे, जे तुम्हाला स्वप्न बघायचं आहे, ते सुद्धा तुम्हाला अगोदर स्वप्न कसे बघायचे ते शिकावं लागेल. म्हणून शिकणं हे सर्वात महत्त्वाची क्वालिटी आहे. थँक्यू सर.